नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आगामी ग्रंथपाल तसेच सहाय्यक ग्रंथपाल या पदासाठी अभ्यास आपण चालू केलेला आहे. आपण सर्वांनी या अगोदरचे लेक्चर्स नक्कीच बघितलेले असतील. ज्याही विद्यार्थी मित्रांनी अगोदरचे लेक्चर बघितले नाहीत त्यांनी नक्की बघून घ्या. आगामी काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात येणार आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यासाठी वेगवेगळे टॉपिक्स घेऊन आपण हे व्हिडिओ बनवलेले आहेत. काहीमध्ये PYQ आपण डिस्कस केलेत, काही व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न डिस्कस केलेत. त्याच पद्धतीने काही लेक्चरमध्ये आपण महत्त्वाच्या कन्सेप्ट सुद्धा कव्हर केलेल्या आहेत. जर तुम्ही मागचे लेक्चर बघितले नसतील तर नक्की एकदा बघून घ्या. महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. या पद्धतीचे व्हिडिओ आपण कंटिन्यू तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत. करूयात सुरुवात. एकदा फक्त मला सर्वांनी सांगायचं आहे माझा आवाज क्लिअर येतोय का, त्याचप्रमाणे सर्वांना स्क्रीन व्यवस्थित दिसते का, कमेंट करायची आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे लेक्चर सुरू करण्यापूर्वी 1 मिनिट तुमचा सर्वांचा वेळ मी घेतोय, ज्यामध्ये ग्रंथपाल व सहाय्यक ग्रंथपाल या पदासाठी ऑनलाईन बॅच आपण चालू केलेली आहे उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ॲप डाउनलोड करायचं आहे किंवा 979392 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि बॅच जॉईन करून घेऊ शकतात. यामध्ये आपण काय दिलंय, ग्रंथपाल पदासाठी सर्व टेक्निकल सिलेबस, त्याच पद्धतीने बाकीचा जो सिलेबस आहे GS GK वगैरे सर्व तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. महत्त्वाचं लक्षात घ्या, तुम्हाला आपण या ठिकाणी टेस्ट सिरीज सुद्धा यामध्ये देऊयात आणि महत्त्वाचं म्हणजे PDF नोट्स सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे वन स्टॉप सोल्युशन असणार आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटची ही ऑनलाईन बॅच, ज्यामध्ये ग्रंथपाल पदासाठी आवश्यक असणारा सर्व अभ्यासक्रम, रिव्हिजन, क्वेश्चन आन्सर, टेस्ट सिरीज, नोट्स सर्व तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या. तुम्हाला यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सध्या ऑफर देखील चालू आहे. क्लिअर आहे. करूयात मग आपण आपल्या लेक्चरला सुरुवात. बघूयात महत्त्वाचे प्रश्न जे आगामी काळामध्ये तुम्हाला 100% पेपरमध्ये दिसतील. पहिला प्रश्न आहे, RFID तंत्रज्ञानाचा मुख्य फायदा ग्रंथालयात काय आहे? RFID तंत्रज्ञानाचा मुख्य फायदा ग्रंथालयात काय आहे? पुस्तकांची चोरी रोखणं आणि देवाणघेवाण जलद करणं, पुस्तकांची अनुक्रमणिका तयार करणं, पुस्तकांच्या पानांची संख्या मोजणं की नवीन पुस्तक छापणं. यामध्ये उत्तर काय येणार आहे? सर्वांनी पटपट सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी व्यवस्थित त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला देणार आहे. क्लिअर आहे सर्वांना? चलो चलो तर RFID म्हणजे काय? रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन. एक म्हणजे काय, तुम्हाला RFIDचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं बरं का. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन हा याचा काय असणार आहे? फुल फॉर्म असणार आहे. आता आपल्याला बघायचं आहे आपलं नेमकं उत्तर काय आहे. एकदा आपण एक्सप्लेनेशन बघूयात, जेणेकरून तुम्हाला काय उत्तरापर्यंत तुम्ही आरामात पोहोचू शकतात. क्लिअर? चलो तर RFIDचा महत्त्वाचा वापर काय आहे? देवाणघेवाण जलद करणं, पुस्तकांची देवाणघेवाण जलद करणं म्हणजे पुस्तक इश्यू करणं, म्हणजे पुस्तक वाचकाला देणं, त्याच पद्धतीने त्याच्याकडून ते पुस्तक रिटर्न घेत असताना काय होणार आहे? महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, त्याचं देवाणघेवाण लवकरात लवकर होणार आहे. सर्व पुस्तके याच्या हातामध्ये आता किती दिसत आहेत? भरपूर सारे पुस्तकं आहेत, बरोबर आहे. मग या एक पुस्तकांचं जर आपण सर्व करत बसलो तर वेळ जास्त लागणार आहे, देवाणघेवाणीला वेळ जास्त लागणार आहे. तर या टेक्नॉलॉजीने काय होणार आहे? सर्व पुस्तके एका सेकंदामध्ये स्कॅन होतील. काय लक्षात ठेवायचं आहे? सर्व पुस्तके एका सेकंदामध्ये स्कॅन होतील, जेणेकरून तुम्हाला पुस्तक एखादा इश्यू करायचं असेल, त्याचप्रमाणे पुस्तके आपली रिटर्न करायची असतील, पुस्तकांचा गठ्ठा आहे माझ्याकडे भरपूर मोठा, बरोबर आहे. तर मग पुस्तकं रिटर्न करत असताना, इश्यू करत असताना वेळ जास्त लागेल का? नाही, देवाणघेवाण जलद होणार आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुस्तकांची चोरी रोखणं काय झालं? महत्त्वाचं लक्षात ठेवा, RFID गेट आहे. RFID गेट्स आहे या ठिकाणी एखादं पुस्तक अशा पद्धतीने की ते या ठिकाणी स्कॅन केलेलं नाहीये आणि तसंच जर कोणी जात असेल तर महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, अलार्म वाजला जातो. त्यामुळे काय होऊ शकतं? या पुस्तकांची चोरी देखील रोखली जाणार आहे. महत्त्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. समजलं? आता आपण जाऊया पुढे. महत्त्वाचं लक्षात ठेवा, जर एखाद्या पुस्तकाची नोंद केलेली नसेल तर अशा प्रकारचा अलार्म वाजणार आहे, म्हणजेच महत्त्वाचं चोरी वाचली, बरोबर आहे.
महत्वाचं जर पुढचं बघितलं पुस्तक शोधणं, काय झालंय आता हे मोठं कपाट आहे बरं का, यामध्ये एखादं पुस्तक असं ठेवलंय जे या कपाटामध्ये नाहीये, म्हणजे या कॅटेगरीमध्ये बसत नाही. मग लक्षात ठेवा, चुकीच्या ठिकाणी जर ठेवलेलं ते पुस्तक असेल तर आपल्या हातामध्ये काय RFID रीडर आहे, RFID रीडर आहे, ते सर्व पुस्तकं स्कॅन करणार आणि आपण ज्या पुस्तकाबद्दल बघतोय ते पुस्तक लवकरात लवकर आपल्याला शोधून देणार आहे. हे महत्वाचं RFID टेक्नॉलॉजी बद्दल तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग माझं उत्तर काय यायला पाहिजे, पुस्तकांची चोरी रोखणं, त्याच पद्धतीने पुस्तकांची देवाणघेवाण जलद करणं. प्रश्न विचारला जाऊ शकतो रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन, हा तुम्हाला फुल फॉर्म सुद्धा काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. क्लिअर आहे. पुढचा प्रश्न माहिती साक्षरता, इन्फॉर्मेशन लिटरसी. तर हा शब्द सर्वात प्रथम कुणी प्रयोगामध्ये आणलेला आहे? काय येईल उत्तर आपलं, डॉक्टर SR रंगनाथन, पॉल जुरकोस्की, FW लँगस्टर, टिम बर्नर्स-ली यांच्यापैकी इन्फॉर्मेशन लिटरसी किंवा माहिती साक्षरता हा शब्द सर्वात पहिल्यांदा कुणी प्रयोगात आणला होता? उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर सांगायचंय. स्पष्टीकरण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा जर आपण बघितलं, पॉल जुरकोस्की माहिती साक्षरता शब्दप्रयोगाचे जनक ज्यांना आपण म्हणतो बरं का. आता बघा शब्द नाव किती अवघड आहे, पॉल जुरकोस्की थोडंसं अवघड नाव आहे. तुम्ही काय लक्षात ठेवा, पॉल इतकंच नाव लक्षात ठेवायचं. यांनी काय केलं होतं, यांनी काय केलेलं आहे तर माहिती साक्षरता या शब्दप्रयोगाचे आपण यांना जनक असं म्हणतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. यांच्याबद्दल जर थोडीशी माहिती आपण बघितली तर अमेरिकेतील इन्फॉर्मेशन इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष होते बरं का. अमेरिकेतील इन्फॉर्मेशन इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्यांनी काय केलं होतं, नॅशनल कमिशन ऑन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स, फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो, नॅशनल कमिशन ऑन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स यांच्या समोर जर आपण बघितलं, त्यांनी आपला अहवाल सादर केलेला होता. क्लिअर. आता मूळ संकल्पना काय आहे ते मी तुम्हाला सांगतो बरं का. मूळ संकल्पना काय आहे, जे लोक माहितीच्या स्रोतांच्या म्हणजे इन्फॉर्मेशन रिसोर्सच्या कामाचा त्यांचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी प्रशिक्षित आहेत, म्हणजे जे इन्फॉर्मेशनचे रिसोर्सेस आहेत त्याचा आपल्या कामामध्ये प्रभावीपणे वापर करण्यासाठी जे पण लोक प्रशिक्षित आहेत त्याला आपण काय म्हणणार आहे, त्याला आपण माहिती साक्षर असं म्हणणार आहे. त्यांच्याकडे काय माहिती साक्षरता आहे, इन्फॉर्मेशन लिटरसी आहे. हा तुम्हाला काय करायचा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. आता बघा महत्वाचं, आजच्या डिजिटल युगामध्ये याचे काय काय महत्वाचे पॉइंट्स आहेत ते जर तुम्हाला विचारलं, माहिती शोधणं, अचूक माहिती मिळवण्यासाठी साधनं वापरणं. दुसरं आहे मूल्यमापन करणं, माहितीची विश्वसनीयता तपासण्यासाठी महत्वाचं, म्हणजे आता एखादी माहिती आपल्याकडे आहे ती खरंच या ठिकाणी कशी आहे की म्हणजे योग्य आहे, करेक्ट आहे किंवा ऑथेंटिकेट आहे, म्हणजे ऑथेंटिक माहिती आहे हे आपण म्हणू शकतो की विश्वासपात्र ती माहिती आहे, हे आपण काय करता येते या ठिकाणी सत्यता त्याची तपासणं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि माहितीचा नैतिक आणि कायदेशीररित्या उपयोग करणं हे पण महत्वाचं आहे. माहिती साक्षरतेबाबतचे 3 पैलू तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, माहिती शोधणं, त्या माहितीचं मूल्यमापन करणं आणि त्या माहितीचा योग्य वापर करणं. क्लिअर आहे. आता माहिती साक्षर मी कुणाला म्हणणार आहे, जर माहितीच्या स्रोतांचा म्हणजे इन्फॉर्मेशन रिसोर्सचा आपल्या कामासाठी प्रभावीपणे वापर करण्यासाठी मी प्रशिक्षित आहे तर मी कोण झालो, माहिती साक्षर. कुणी सांगितलं होतं आपल्याला, पॉल जुरकोस्की यांनी ही संकल्पना मांडलेली, तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उत्तर काय येईल आपलं, पर्याय क्रमांक 2. ज्यांनी पण उत्तर दिलंय सर्वांचं उत्तर अगदी करेक्ट असायला पाहिजे, अगदी व्यवस्थित क्लिअर असणं गरजेचं आहे. चलो, डब्लिन कोर मेटाडेटा. तर डब्लिन कोर मेटाडेटा या संकल्पनेमध्ये किंवा यामध्ये एकूण किती घटक असतात तुम्हाला सांगायचंय, 12 आहेत, 15 आहेत, 18 आहेत की 21 आहेत. तुम्हाला काय सांगायचंय, डब्लिन कोर मेटाडेटा या संकल्पनेमध्ये यामध्ये एकूण किती एलिमेंट्स असतात किंवा किती घटक असतात, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा पॉइंट आहे, पटपट सर्वांनी सांगायचं आहे. बघूयात का मग एक्सप्लेनेशन. चलो, यामध्ये असतात एकूण 15 घटक. यामध्ये किती असतात, एकूण 15 घटक असतात, ज्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता, एक शीर्षक आहे म्हणजे टायटल आहे, निर्माता झालं, विषय झालं, वर्णन झालं, प्रकाशक झालं, भाषा असेल आपलं, योगदानकर्ता असेल. तुम्हाला 15 घटक लक्षात ठेवायची आवश्यकता आहे का, नाही. तुम्हाला हे माहित पाहिजे की यामध्ये किती घटक आहेत, यामध्ये एकूण 15 घटक आहेत, परीक्षेच्या दृष्टीने
हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. जसं की शीर्षक म्हणजे काय, शीर्षक म्हणजे काय, एखादा रिसोर्स आहे, एखादं संसाधन आहे, त्याला दिलेलं नाव, त्यानंतर हे जे रिसोर्सेस आहेत किंवा संसाधन आहे त्याची निर्मिती करणारा व्यक्ती कोण आहे, त्याचप्रमाणे त्याची निर्मिती करणारी संस्था कोणती आहे हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. संसाधनाचा विषय कोणता आहे किंवा त्यासाठी असलेला मुख्य कीवर्ड कोणता आहे हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समजलं सर्वांना? क्लिअर? निर्माता म्हणजे काय, संसाधनाला दिलेलं आपण नाव किंवा त्याची निर्मिती करणारी संस्था किंवा व्यक्ती यांचं नाव या ठिकाणी निर्माता म्हणून तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. क्लिअर सर्वांना? आलं लक्षामध्ये? अशा प्रकारे आपण काय करू शकतो, महत्त्वाचं त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. तुम्हाला इतकंच लक्षात ठेवायचं आहे, डब्लिन कोर मेटा डेटा यामध्ये एकूण किती एलिमेंट्स असतात, 15 एलिमेंट्स असतात. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे. क्लिअर? जाऊयात आपण परत पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न मला काय सांगतोय, तर पुढचा प्रश्न आहे सियर्स लिस्ट ऑफ सब्जेक्ट हेडिंग्स म्हणजे SLSH प्रामुख्याने कोणत्या ग्रंथालयासाठी उपयुक्त आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कसा महत्त्वाचा आहे, तुम्हाला याबद्दल SLSH बद्दल डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे फुल फॉर्म सुद्धा विचारला जाईल. जर सोपा प्रश्न विचारायचा फुल फॉर्म विचारतील. जर तुम्हाला थोडासा अवघड प्रश्न तयार करायचा, या पद्धतीने प्रश्न आपला काय होऊ शकतो, तयार होऊ शकतो. लक्षात घेणं गरजेचं आहे. काय, सियर्स लिस्ट ऑफ सब्जेक्ट हेडिंग्स यामध्ये हे प्रामुख्याने कशासाठी आहे, लहान आणि मध्यम ग्रंथालय, विद्यापीठ ग्रंथालय, राष्ट्रीय ग्रंथालय की संशोधन ग्रंथालय काय असेल. चला बघूयात आपण काय असेल. आता हे महत्त्वाचं, तुम्हाला दोन गोष्टी मी सांगणार आहे बरं का. पहिला आहे सियर्स लिस्ट ऑफ सब्जेक्ट हेडिंग्स म्हणजे SLSH. दुसरा आहे लायब्ररी ऑफ काँग्रेस सब्जेक्ट हेडिंग्स म्हणजे LCSH. तुम्हाला हे दोनही फुल फॉर्म लक्षात ठेवायचे बरं का. आणि याबद्दलची माहिती सुद्धा लक्षात ठेवायची सर्वांना. SLSH म्हणजे फुल फॉर्म समजला. काय फुल फॉर्म आहे परत एकदा सांगतो, सियर्स लिस्ट ऑफ सब्जेक्ट हेडिंग्स. आणि महत्त्वाचं LCSH म्हणजे काय आहे, लायब्ररी ऑफ काँग्रेस सब्जेक्ट हेडिंग्स. हे झालं क्लिअर सर्वांना? आपण सुरुवातीला बघूया सियर्स लिस्ट ऑफ सब्जेक्ट हेडिंग्स हे कशासाठी महत्त्वाचं आहे, लहान ग्रंथालयांसाठी. कशासाठी, लहान ग्रंथालयांसाठी. आता मी तुम्हाला सांगणार आहे, हे लक्षात ठेवायची. आपल्याकडे काय शॉर्ट ट्रिक आहे, काय शॉर्ट ट्रिक आहे, SLSH बरोबर एक नाही. सुरुवात कशाने झाली, S ने झाली. S ने सुरुवात झाली म्हणजे स्मॉल, S ने सुरुवात झाली म्हणजे स्मॉल, बरोबर आहे. लगेच लक्षात ठेवायचं SLSH कशासाठी आहे, हे स्मॉल ग्रंथालयासाठी आहे, स्मॉल लायब्ररीसाठी आहे, लहान ग्रंथालयासाठी. समजलं? पण S चा अर्थ स्मॉल होत नाही बरं का. जर तुम्हाला फुल फॉर्म विचारला तर सियर्स लिस्ट ऑफ सब्जेक्ट हेडिंग्स हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. परंतु कोणत्या ग्रंथालयासाठी आहे असा प्रश्न विचारला तर तुम्हाला शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवायची. SLSH आहे, S चा अर्थ स्मॉल होतो म्हणजे लहान ग्रंथालयासाठी आहे असं. जर तुम्हाला विचारलं LCSH म्हणजे काय, लायब्ररी ऑफ काँग्रेस सब्जेक्ट हेडिंग्स, हे L पासून सुरुवात होते का नाही, L चा अर्थ होणार आहे लार्ज. L चा अर्थ काय होणार आहे, लार्ज. हे कुणासाठी असेल, मोठ्या ग्रंथालयांसाठी. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, सर्व पॉइंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे. S चा अर्थ काय होणार आहे, S पासून अर्थ होईल स्मॉल, लहान ग्रंथालयासाठी. L चा अर्थ होणार आहे लार्ज, मोठ्या ग्रंथालयांसाठी. क्लिअर? चलो आता हे जे SLSH आहे आपलं, त्याची निर्मिती कोणी केली, मिन्नी अल सियर्स यांनी केली होती 1923 ला. मिन्नी अल सियर्स यांनी केली 1923 ला. आणि हे आपलं LCSH आहे, याची निर्मिती कोणी केली, लायब्ररी ऑफ काँग्रेस USA द्वारे निर्मिती झालेली आहे. क्लिअर? आता SLSH जे आहे हे कशासाठी उपयुक्त आहे, लहान आणि मध्यम ग्रंथालय, शाळा, लहान महाविद्यालय, स्थानिक सार्वजनिक ग्रंथालय यासाठी उपयुक्त आहे. क्लिअर आहे सर्वांना? जर आपण बघितलं LCSH चा उपयोग कशासाठी आहे, मोठ्या ग्रंथालयांसाठी, जसं विद्यापीठ असेल, राष्ट्रीय संशोधन ग्रंथालय असतील यासाठी. यामध्ये विषयांची व्याप्ती जर आपण बघितली तर मर्यादित विषयांवरचे पुस्तकं असतात. आलं लक्षामध्ये? व्याप्ती याचा आपण म्हणू शकतो, व्याप्ती किती आहे, मर्यादित विषयांवरचे पुस्तके. आणि महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे LCSH मध्ये काय लक्षात ठेवाल तुम्ही, अत्यंत सखोल आणि विस्तृत विषयावरचे पुस्तकं कशामध्ये असणार आहे, LCSH मध्ये आहेत. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. हा जो फरक या ठिकाणी मी घेतलाय ना,
त्यावर प्रश्न 100% विचारतील म्हणजे विचारतील. पुढे जर आपण बघितलं सूचीकरण पद्धत जी असते साधी, सोपी आणि सुटसुटीत विषय शीर्षके तुम्हाला दिसतील. आता सूचीकरण पद्धत याच्यामध्ये जर हे आपण जर बघितलं मोठ्या ग्रंथालयासाठी आहे म्हणजे किचकट असणार आहे, त्याचप्रमाणे गुंतागुंतीची सूचीकरण पद्धत असेल तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर याचा सर्वात महत्त्वाचा फायदा जर आपण बघितलं वापरण्यास सुलभता कुणासाठी आहे तर लहान ग्रंथालयांसाठी वापरण्यासाठी इझी आहे. हे कशा असणार आहे महत्त्वाचं लक्षात ठेवा. लहान ग्रंथालयासाठी जर वापरायला गेलं तर अवघड आणि गोंधळणारी परिस्थिती आहे. समजलं सर्वांना? क्लिअर आहे इथपर्यंत? SLSH म्हणजे काय आणि LCSH म्हणजे काय हे सर्व डिटेलमध्ये आपण काय केलंय एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजेच तुम्हाला आता मी जर प्रश्नाकडे आलो तुम्हाला जर SLSH म्हटलं फुल फॉर्म आपल्याला माहिती आहे सीअर्स लिस्ट ऑफ सब्जेक्ट हेडिंग्स, परंतु या चा अर्थ काय होतो, या चा अर्थ काय होतो स्मॉल होतो. लक्षात ठेवा बरं का, स्मॉल म्हणजे लहान ग्रंथालय. लहान ग्रंथालय म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय असायला पाहिजे होतं माझं करेक्ट आन्सर असायला पाहिजे. सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. समजतंय ना सर्वांना? क्लिअर? एकदम व्यवस्थित. चलो आता आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे UDC युनिव्हर्सल डेसिमल क्लासिफिकेशन ही पद्धत कुणी शोधून काढली. फुल फॉर्म लगेच तयार होऊ शकतो म्हणजे तयारच आहे, आपल्याला विचारला जाऊ शकतो. UDC म्हणजे काय युनिव्हर्सल डेसिमल क्लासिफिकेशन. युनिव्हर्सल डेसिमल क्लासिफिकेशन ही पद्धत कुणी शोधून काढलेली आहे मेलविल ड्यूई, तर पॉल ऑटलेट आणि हेनरी फॉन्टेन, डॉक्टर SR रंगनाथन, JCM हेन्सन. काय येईल उत्तर सर्वांनी सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण सर्वांबद्दल महत्त्वाची माहिती या प्रश्नामध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. समजलं सर्वांना? क्लिअर आहे? चलो काय येईल आपलं उत्तर तर महत्त्वाचं युनिव्हर्सल डेसिमल क्लासिफिकेशन ही ग्रंथालय वर्गीकरणाची अतिशय महत्त्वाची पद्धत आहे. कशाची? ग्रंथालय वर्गीकरणाची महत्त्वाची पद्धत आहे. ही कुणी सांगितलं होतं महत्त्वाचं लक्षात ठेवा पॉल ऑटलेट आणि हेनरी फॉन्टेन यांनी 1895 मध्ये बेल्जियम विचारवंत आणि ग्रंथसूचिकार यांनी मांडलेली पद्धत आहे. कुणी? पॉल ऑटलेट आणि हेनरी फॉन्टेन यांनी मांडलेली पद्धत कोणती आहे युनिव्हर्सल डेसिमल क्लासिफिकेशन, ज्याला आपण काय म्हणतो UDC असं म्हणतो. मेलविल ड्यूई यांनी कोणती पद्धत मांडली ड्यूई डेसिमल क्लासिफिकेशन. DDC नावाची पद्धत कुणी मांडली होती तर ड्यूई डेसिमल यांनी. आणि ही जी पद्धत आहे ना DDC तर ही जगामध्ये सर्वात जास्त वापरली जाणारी क्लासिफिकेशनची पद्धत आहे 1876 ची पद्धत. त्यानंतर आपण येऊयात पुढे तर डॉक्टर SR रंगनाथन यांना आपण काय म्हणतो भारतातील ग्रंथालय शास्त्राचे जनक. यांनी कोणती पद्धत सांगितली होती कोलन क्लासिफिकेशन जी 1933 ची आहे. म्हणजे कोलन क्लासिफिकेशन डॉक्टर SR रंगनाथन, त्यानंतर ड्यूई डेसिमल क्लासिफिकेशन मेलविल ड्यूई यांची आणि युनिव्हर्सल डेसिमल क्लासिफिकेशन कोणाची आहे पॉल ऑटलेट आणि महत्त्वाचं हेनरी फॉन्टेन यांची आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं JCM हेन्सन यांची कोणती पद्धत आहे लायब्ररी ऑफ काँग्रेस क्लासिफिकेशन. हे तुम्हाला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. या निर्मितीमध्ये कुणाचं महत्त्वाचं योगदान होतं हेन्सन यांचं. म्हणजे आपल्या उत्तरामध्ये काय येणार आहे लक्षात ठेवा, आपल्या उत्तरामध्ये काय येणार आहे तर कोण असणार आहे पॉल ऑटलेट आणि हेनरी फॉन्टेन हे ज्यांनी उत्तर दिलंय. सर्वांचं उत्तर अगदी करेक्ट आहे, अगदी महत्त्वाचं, सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जाऊयात का मग पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे ग्रे लिटरेचर म्हणजे काय. ग्रे लिटरेचरचा अर्थ काय होतो जुनी हस्तलिखिते, व्यावसायिक प्रकाशकांद्वारे प्रकाशित न झालेले दस्तऐवज, कादंबरी आणि कथा पुस्तकांची अनुवादित आवृत्ती. काय लक्षात ठेवायचं सर्वांनी महत्त्वाचं ग्रे लिटरेचर म्हणजे काय जुनी हस्तलिखिते, व्यावसायिक प्रकाशकांद्वारे प्रकाशित न झालेले दस्तऐवज, कादंबरी आणि कथा की पुस्तकांची अनुवादित आवृत्ती. उत्तर काय येणार आहे चला तर उत्तर काय आहे ग्रे लिटरेचर म्हणजे काय. ग्रे लिटरेचर म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवा व्यावसायिक प्रकाशकांद्वारे प्रकाशित न झालेले जे दस्तऐवज आहे त्याला आपण काय म्हणणार ग्रे लिटरेचर असं म्हणणार. लक्षात ठेवा सरकारी विभाग, विद्यापीठ, संशोधन संस्था, स्वयंसेवी संस्था, खाजगी कंपन्यांद्वारे निर्मित झालेले माहितीची जतन आणि देवाणघेवाण. महत्त्वाचं लक्षात ठेवा यामध्ये मुख्य उद्देश काय नसणार आहे व्यावसायिक नफा हा उद्देश या ठिकाणी नसणार आहे. महत्त्वाचं लक्षात ठेवा पुस्तकांच्या दुकानात किंवा सामान्य वाचनालयामध्ये हे ग्रे लिटरेचर काय नसतं सहजासहजी आपल्याला उपलब्ध असताना म्हणजे उपलब्ध असलेलं दिसणार नाही. क्लिअर सर्वांना. मग या ग्रे लिटरेचरमध्ये कशाचा समावेश होतो. ग्रे लिटरेचरमध्ये कशाचा समावेश होतो संशोधन आणि तांत्रिक अहवाल. संशोधन आणि तांत्रिक अहवाल, प्रबंध ज्याला आपण थिसिस असं म्हणतो याचा समावेश होतो. परिषदांचे कामकाज आणि शोध निबंध, सरकारी दस्तऐवज आणि श्वेतपत्रिका.
क्लिअर. त्याचप्रमाणे वर्किंग पेपर्स आणि व्यवसाय योजना म्हणजे पेटंट्स जे आहे ना, पेटंट्स म्हणा, आपले थिसिस म्हणा, त्याचप्रमाणे महत्त्वाचं शोध निबंध म्हणा, या सर्वांचा समावेश कशामध्ये होतो? ग्रे लिटरेचर. यालाच आपण काय म्हणणार आहे? व्यावसायिक प्रकाशकांद्वारे प्रकाशित न झालेले दस्तऐवज यांचा समावेश कशामध्ये होतो? ग्रे लिटरेचरमध्ये होतो. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समजलं? म्हणजे माझं उत्तर काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 2 बी हे माझं करेक्ट आन्सर असणं गरजेचं आहे. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, लायब्ररी ऑफ काँग्रेस क्लासिफिकेशन यामध्ये वर्गीकरणासाठी कोणती पद्धत वापरली जाते? प्रश्न समजला सर्वांना? प्रश्न काय आहे? लायब्ररी ऑफ काँग्रेस क्लासिफिकेशन यामध्ये वर्गीकरणासाठी कोणती पद्धत वापरली जाते? प्युअर नोटिफिकेशन म्हणजे केवळ अंक, मिक्स नोटिफिकेशन म्हणजे अक्षर आणि अंक, फॅसेटेड क्लासिफिकेशन की एन्युमेरेटिव्ह क्लासिफिकेशन. काय येईल बरं आपलं उत्तर? सर्वांनी उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. मागच्या प्रश्नाचं तुम्हाला मी उत्तर दिलं होतं का? मागच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 दिलेलं आहे. चला, लायब्ररी ऑफ काँग्रेस क्लासिफिकेशन यामध्ये वर्गीकरणासाठी कोणती पद्धत वापरली जाते? काय उत्तर यायला पाहिजे होतं तुमचं? जाऊयात का आपण उत्तराकडे? महत्त्वाचं लक्षात ठेवा, यामध्ये काय केलं जातं? मिश्र चिन्हांकन पद्धत वापरली जाते. म्हणजे इंग्रजी मुळाक्षर आलं लक्षामध्ये, इंग्रजी मुळाक्षर, त्याचप्रमाणे अरेबिक अंक, मुख्य विषय जो असेल त्याला आपण काय करणार आहे? इंग्रजी मुळाक्षरामध्ये, आणि अरेबिक अंक कशामध्ये? उपविषयामध्ये वापरले जातात. उपविषयासाठी हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर. जसं की आपण जर बघितलं, मिक्स नोटिफिकेशन जे आहे, मिक्स नोटेशन जे आहे किंवा LCC मिश्र चिन्हांकन आपण ज्याला म्हणतो, यामध्ये बघा काय, गणित मॅथमॅटिक्ससाठी, विज्ञानसाठी वेगळं, गणित मॅथमॅटिक्ससाठी वेगळं, अशा प्रकारे तुम्हाला काय दिसेल? मिक्स नोटेशन दिसेल. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर सर्वांना? आलं लक्षामध्ये? प्युअर नोटेशन केवळ अंक ही पद्धत महत्त्वाचं जर आपण बघितलं, कशामध्ये दिसणार आहे तुम्हाला? ड्यूई डेसिमल क्लासिफिकेशन मध्ये दिसणार आहे. कशामध्ये? ड्यूई डेसिमल क्लासिफिकेशन मध्ये काय? प्युअर नोटेशन, फक्त 0 ते 9 अंकांचा वापर. फॅसेटेड क्लासिफिकेशन याला आपण म्हणजे कोलन क्लासिफिकेशन मध्ये वापरली जाते. भारतातील डॉक्टर S.R. रंगनाथन यांची ही पद्धत आपण म्हणू शकतो. आलं लक्षामध्ये सर्वांना? आणि एन्युमेरेटिव्ह क्लासिफिकेशन म्हणजे काय? LCC ची मूळ रचना. महत्त्वाचं सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यावर खालचे जे पण ऑप्शन आहेत आपण डिटेलमध्ये प्रश्न घेऊया, त्यामध्ये त्याचं व्यवस्थित एक्सप्लेनेशन बघण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं? आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे मिक्स नोटेशन. पर्याय क्रमांक 2 ज्यांनी उत्तर दिलंय सर्वांचं उत्तर कसं असायला पाहिजे? एकदम करेक्ट असणं गरजेचं आहे. क्लिअर. चलो, पुढचा प्रश्न आपण बघून घेऊया. ब्रॅडफोर्डचा नियम. ब्रॅडफोर्डचा नियम ग्रंथालय शास्त्रात कोणत्या विषयाशी संबंधित आहे? ब्रॅडफोर्डचा नियम पुस्तकांची चोरी, नियतकालिकांचा विखुरलेपणा म्हणजे स्कॅटरिंग ऑफ आर्टिकल्स, स्कॅटरिंग ऑफ आर्टिकल्स, ग्रंथालय इमारतीची रचना की कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन, यापैकी तुम्हाला सांगायचं आहे हा जो ब्रॅडफोर्डचा नियम आहे कशाशी संबंधित आहे? काय येईल बरं उत्तर? उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2 स्कॅटरिंग ऑफ आर्टिकल्स हे आपलं योग्य उत्तर आहे. क्लिअर सर्वांना? आता बघा बरं का, एक ब्रिटिश ग्रंथपाल होते ज्यांचं नाव होतं ब्रॅडफोर्ड, सॅम्युअल सी ब्रॅडफोर्ड. यांनी महत्त्वाचं लक्षात ठेवा की 1934 मध्ये हा नियम मांडलेला आहे. तुम्हाला सांगतो आता यामध्ये काय होतंय की मूळ कन्सेप्ट काय आहे ते समजून घ्या बरं का. संशोधन लेख हे विविध नियतकालिकांमध्ये काय केलेले असतात? विखुरलेले असतात. हा पहिला पॉइंट आहे. जास्तीत जास्त महत्त्वाचे लेख मोजक्याच गाभा नियतकालिकेमध्ये असतात. आता हा जो गाभा असतो ना, गाभा याच्यामध्ये काय असणार आहे? आपण म्हणू शकतो जास्त महत्त्वाचे लेख असणार आहे. जो गाभा आहे किंवा जो सेंटर दिसतोय यामध्ये जास्त महत्त्वाचे लेख असतील. त्याचप्रमाणे उर्वरित जे लेख असतील ना, हे वेगवेगळ्या सामान्य नियतकालिकेमध्ये काय असतील? विखुरलेले असतील. स्कॅटरिंग ऑफ आर्टिकल्स लक्षात ठेवा. जे महत्त्वाचे लेख आहेत ते कशामध्ये दिसतील तुम्हाला? गाभा किंवा सेंटरमध्ये दिसतील. आणि बाकीचे जे नॉर्मल आपण आर्टिकल्स म्हणू शकतो हे लक्षात ठेवायचं सामान्य नियतकालिकांमध्ये विखुरलेले आहेत. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं ग्रंथालयासाठी या ब्रॅडफोर्डच्या नियमाचा काय फायदा आहे? तर फायदा असा आहे, मर्यादित बजेटमध्ये योग्य नियतकालिक निवडणं सोपं जातं. मर्यादित बजेटमध्ये योग्य नियतकालिक निवडणं सोपं आहे. त्याचप्रमाणे गाभा नियतकालिक जेव्हा जे सेंटर आहे ना किंवा महत्त्वाचा कोर पार्ट आपण ज्याला म्हणतो, यामध्ये नियतकालिके शोधून वाचकांना जास्तीत जास्त माहिती देणं यासाठी उपयोग आहे. आणि
ग्रंथालयाच्या पैशाचा योग्य वापर करणं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. म्हणजेच महत्त्वाचं ब्रॅडफोर्डचा नियम सर्वांना समजला. हा कशाबद्दल आहे प्रश्न तुम्हाला हाच विचारणार आहे. ब्रॅडफोर्डचा नियम कशाबद्दल आहे तर तो कशाबद्दल असेल लक्षात ठेवा. तो आहे स्कॅटरिंग ऑफ आर्टिकल्स बद्दल. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. समजलं सर्वांना. चलो तर या लेक्चरमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. लेक्चर कसं वाटलंय, लेक्चर आवडलं का नक्की मला सांगायचंय. कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडलं असेल लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो तर ग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपाल यासाठी जी स्पेशल बॅच आपण लॉन्च केली आहे, जर तुम्ही जॉईन केली नसेल तर 97 93 92 41 41 या नंबरवर कॉल करा, मेसेज करा, बॅच विषयी माहिती घ्या किंवा तुम्ही उत्कर्ष इन्स्टिट्यूटचा ॲप डाउनलोड करू शकता आणि तिथून सुद्धा बॅच ही जॉईन करून घेऊ शकता. सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. क्लिअर आहे, इथपर्यंत समजलंय. चलो थांबूयात मग आपण या ठिकाणी. भेटूयात अशाच महत्त्वाच्या कन्सेप्टच्या व्हिडिओमध्ये, PYQच्या व्हिडिओमध्ये किंवा अतिसंभाव्य प्रश्नाच्या व्हिडिओमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद. लेक्चर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी बॅच जॉईन केली नाही लवकरात लवकर जॉईन करा. आगामी काळामध्ये परीक्षेमध्ये तुम्हाला 100% याचा फायदाच होणार आहे. क्लिअर. चलो थँक्यू सो मच. थँक्यू. भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.